पाणी भरायला सुरुवात झाली? 4 वाजता पाणी भरायचं सुरुवात. हो, पहाटे. पहिल्यांदाच आलंय का पाणी एवढं? हा, आता इथं आम्ही राहायला आल्यापासून पहिल्यांदा झालंय. बर, काय तुम्ही किती सामान होतं हे सगळं? आमचं आता लाखोची नुकसान झाली दादा हे. बर, हो, खूप नुकसान झाले मोठे. तुमचं सगळं ह्याच्यावरती त्याच्यावरच चालतंय आमचं सगळं. बर हा, आता हे गेलं, आता आम्ही काय करायचं? बर हा, आम्हाला काहीतरी भरपाई द्यायची काहीतरी करून. बर त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. बर हा, दुसरा काहीच आमचा धंदा नाही. ह्याच्यावरच सगळं चालतंय आमचं. बर. त्यामुळे किती किती माल भरला होता? कधी माल भरला? माल भरपूर होता. लोकांचा माल असतो, आम्हाला दुकानचा माल येतो, शिवायला लोकांचा माल आहे सगळा. बरोबर. हा, आता आम्हाला त्यांना भरपाई करून द्यायला लागणार सगळं. बरोबर. हा, आम्हाला तुम्ही काहीतरी करून द्यायचं आता. बर, तुम्ही पण इथं दुकानात चालवता? हो, दुकानात. बर, किती नुकसान झालं तुमचं? लाखोंचं नुकसान झालं. 4 रडू नका, कारण पाऊस एवढा होता, सगळं झालं. मग आता ह्या सगळ्या परिस्थितीमधून आता वाट काढली पाहिजे कशी तरी. आता बघा, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही मदत करा आम्हाला. काय करणार आहेत ते? एवढं नुकसान झालं, आम्ही काय करणार होतं? काकी तो सगळं तुमच्या याच्यावरच चालायचं? हो, याच्यावरती चालत होतं. बरं, तुम्ही पण दुकानामध्ये मदत करता? आम्ही नवरा बायको आहे दोघे. बर बर, म्हणजे तुमचं किती जणांचं कुटुंब आहे इथं? 6 जणांचं कुटुंब आहे आमचं. बर, हा, आम्ही सगळे इथंच राहतो, इथंच काम करतो. सगळंच गेलं आमचं, आता काहीच नाही राहिलं इथं. खरं तर वाईट परिस्थिती आहे. या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. हे सगळे सांगतायत की इथं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होतं. आमचं सगळं साहित्य, त्याचबरोबर दुकानातलं सामान जे आहे ते पूर्णपणे भिजलेलं आहे. आणि आपण पाहतोय की ही सगळी भीषण परिस्थिती पाहायला मिळते. इथल्या दुकानदारांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, कारण संपूर्ण व्यवसाय, संपूर्ण कुटुंब या सगळ्या खरं तर छोट्याशा दुकानावरती चालतं. मात्र हे सगळे साहित्यच आता भिजलंय, तर आम्ही करायचं काय? त्यामुळे आम्हाला मदत मिळावी ही सगळी खरं तर अपेक्षा इथल्या सगळ्या नागरिकांची आहे. त्यामुळं प्रशासनाकडून या सगळ्या नागरिकांना मदत केली जाते, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण डोळ्यातले अश्रू त्यांचे सांगतायत मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून लवकरात लवकर पंचनामे करून या सगळ्या लोकांना मदत मिळावी एवढीच अपेक्षा इथल्या नागरिकांकडून व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन अभिजित केशवस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.